नमस्कार मित्रांनो, ॲव्हॅनाफिल किंवा सिल्डेनाफिल किंवा टॅडॅलाफिल ज्याला आपण व्हायग्रासारख्या गोळ्यामध्ये मोडतो, याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, टॅडॅलाफिल, सिल्डेनाफिल म्हणजे व्हायग्रा आणि ॲव्हॅनाफिल ही आता नवीन टॅब्लेट निघालेली आहे। तर मित्रांनो, हे तिन्ही जे गोळ्या आहेत, या तिन्ही गोळ्यांचं कंटेंट वेगवेगळं आहे। सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगेल की टॅडॅलाफिल ही सॉफ्ट आहे, त्याच्यानंतर सिल्डेनाफिल थोडी हार्ड आहे आणि ॲव्हॅनाफिल हे दोघांच्या मध्ये त्या प्रकारामध्ये मोडतं। टॅडॅलाफिलपासून आपण सुरुवात केली तर अतिउत्तम, पण टॅडॅलाफिल 2.5 mg, 5 mg, 10 mg आणि 20 mg असे 4 व्हेरियंट भेटतात। तर जर तुम्हाला टॅडॅलाफिलची सुरुवात करायची असेल तर मी डॉक्टरांना पण रिक्वेस्ट करेल की 2.5 mgच्या टॅब्लेटनी स्टार्ट करावी। ही टॅब्लेट 1 तास संबंध करण्याच्या अगोदर घ्यावी लागते। त्याचा जो असर असतो हा 36 तास असतो, म्हणजे 3 दिवस तुम्ही सतत जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सेक्स करू शकता किंवा तेव्हा तुम्हाला इरेक्शन चांगलं मिळू शकतं। त्याच्यानंतर सिल्डेनाफिल ही पण टॅब्लेट 1 तास संबंध करण्याच्या अगोदर घ्यायची आहे, पण याचा असर जो आहे फक्त 8 आवर्स असतो, म्हणजे 8 तास असतो। आणि ही पण टॅब्लेट तुम्हाला म्हणजे 1 तासा अगोदर, पण जर ह्या सर्व टॅब्लेट जी आहे या जेवणाच्या अगोदर घेतल्या तर जास्त इफेक्टिव्हनेस येतो। त्याच्यानंतर ॲव्हॅनाफिल ही पण 1 तास संबंध करण्याच्या पूर्वी घ्यायची आहे। ही 100 आणि 200 पॉवरची भेटते। तर स्टार्टपासून आपण 100 पॉवरची स्टार्ट करूया। 200 पॉवरला जर तुम्हाला जायचं असेल तर डेफिनेटली कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच या गोळ्या औषधी घ्यायच्या। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की या कोणत्याही टॅब्लेटने जर तुम्हाला हेडेक होत असेल किंवा तुम्हाला रात्रभर तुम्हाला हातपाय तुमचे दुखत असतील, क्रॅम्प येत असतील, तर समजून जायचं की याचे साईड इफेक्ट आपल्याला झालेले आहेत आणि नेक्स्ट टाईम तुम्ही औषधी घेताना त्याच्यापेक्षा पण हाफ डोस तुम्हाला घ्यावा लागतो। कारण की आमच्याकडे जे रुग्ण येतात तेव्हा आम्ही पण डिसाईड करू शकत नाही की या माणसाला कोणता डोस चालू शकतो। तर त्याच्यामुळं जर तुम्हाला हेडेक होत असेल किंवा घाम येत असेल किंवा तुमचे हातपाय खूप दुखत असतील तर तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा ही टॅब्लेट कंझ्युम करणार तेव्हा त्याच्यापेक्षा हाफ डोस तुम्ही घ्यायला पाहिजे। मित्रांनो, याच्यामुळे तुमची ॲसिडिटी पण वाढू शकते आणि हेडेक खूप होऊ शकतो। जर असे काही प्रकार झाला तर ॲसिडिटीसाठी तुम्ही कोणतीही पॅन्डी वगैरे गोळी घेऊ शकता आणि जर तुम्हाला हेडेक होत असेल तर तुम्ही कॉम्बीफ्लेम वगैरे गोळी घेऊ शकता। पण ह्या गोळ्या जितक्या चांगल्या आहेत तितक्या वाईट पण सुद्धा आहेत, कारण ह्या गोळ्यांचं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ॲडिक्शन होऊन जातं। ॲडिक्शन म्हणजे ही गोळी घेतल्याशिवाय तुमचं इरेक्शनच होणार नाही अशी तुम्हाला सवय लागू शकते। म्हणून ह्या औषधी तुम्ही कंपल्सरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेणं अत्यंत गरजेचं असतं। धन्यवाद मित्रांनो। पण तरी याविषयी तुम्हाला काही जर शंका कुशंका असतील तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।